ज्या ओएसडी आणि पीएनवर आरोप असेल त्यांची नियुक्ती करण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी ओएसडी आणि पीएच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून फिक्सर पीए आणि ओएसडींची नावं देण्यात आली, त्यांची नावं माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर संजय राऊतांच्या आरोपांना योगेश कदम यांनी उत्तर दिलंय। दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहे। शिंदेचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांची ओळखी 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात। महाविकास आघाडी होती आणि त्यावेळेस पोलिसांच्या बदल्यांमध्ये 100 कोटी घेतले गेलेत। असे ज्यावेळेला शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांवरती ज्यावेळेला आरोप झाले, मग त्यावेळेला संजय राऊत साहेब कुठे होते? त्यावेळेला त्यांच्या जे काही त्यांचे ओएसडी होते, त्यांचे पीओ होते, व त्यांची स्क्रुटिनी त्यावेळेला त्यांनी केली होती का? मला वाटतं हे आमच्याकडे एक बोट दाखवताना 3 बोट हे स्वतःकडे आहे, ह्याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे। बिलकुल त्याचं राजकारण नाहीये। मी सुद्धा मंत्री आहे, माझे पीए ओएसडी पीएस सगळ्या नेमणूक झालेली आहे। काही जर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जे पीएसडी किंवा पीए किंवा पीएस यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल, जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीनं ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो।